छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती, आंतरजातीय विवाह केला म्हणून सासऱ्याकडून जावयाचा खून, आरोपीला अटक होत नसल्याने तरुणाच्या कुटुंबियांचा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या। वित्त विभागाला लाडकी बहीण योजनेच्या खर्चाची चिंता, महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच कोट्यवधींच्या योजना असताना नव्या योजनेची गरजच काय? वित्त विभागाचा सरकारला सवाल। यूपीएससी नंतर एमपीएससीतही दिव्यांग घोटाळ्याचा आरोप, 2022च्या निवडीतील 8 जणांविरोधात तक्रार दाखल, दिव्यांग प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी होणार। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ, 2 क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर 31 ऑगस्टपासून हायकोर्टामध्ये एकत्रित सुनावणी। विधानसभेच्या तयारीला लागले मनोज जरांगे पाटील, 20 ऑगस्टपर्यंत उमेदवार यादी जाहीर करणार, 29 तारखेला घेणार अंतिम निर्णय। महापालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वयाचा अभाव, पुण्याच्या पूरस्थितीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची कबुली, तर नुकसानग्रस्तांना विशेष पॅकेज द्या, सुप्रिया सुळेंची मागणी। आणि मुसळधार पावसानंतर मुंबईला मगरींचा धोका, बीकेसी मध्ये मगर दिसल्यानं घबराट।